तांबडा रस्सा पांढरा रस्सा झाला, प्रॉब्लेम सुटला. हो. बरं, मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की आता आज जर क्षमा मागायची असेल किंवा कोणाच्या प्रती धन्यवाद द्यायचे असतील तर आज कोणाचे धन्यवाद द्याल? धन्यवाद मी माझ्या बहिणी, आई आणि मिसेस यांना देईन. कारण की आज त्यांचा जर मला सपोर्ट नसता तर मी इतकं सक्सेस होऊ शकलो नसतो. आणि क्षमा मागेन ते मिसेसची, आईची आणि 2 मुलींची, कारण की मी वेळ देऊ शकत नाही त्यांना, म्हणून त्यांची क्षमा मागेन. तुमचं काय म्हणणं आहे? क्षमा मागायची तर आज मी माझ्या सासूबाईंची, माझ्या आईची, माझ्या वडिलांची मागेन. कारण काही त्यांच्याही अपेक्षा होत्या, त्या त्यांच्या मी मनाविरुद्धच केलेल्या एक प्रकारे. तरीही त्यांच्या अपेक्षेला पूर्ण उतरण्याचा मी प्रयत्न करेन अजूनही. आणि धन्यवाद म्हणायचं झालं तर माझी सगळी फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींना पण मी धन्यवाद म्हणेन. या गप्पा सुरू असताना आता धन्यवाद झाले, क्षमा मागितली, पण आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये मी एक अक्षर देईन किंवा रंग देईन, जे काही सांगेन त्या वस्तू घेऊन यायच्या. 5 वस्तू आणल्या की पहिलं बक्षीस, 7 वस्तू आणल्या की दुसरं बक्षीस आणि 11 वस्तू आणल्या की तिसरं बक्षीस. आणि वेळ आहे 2 मिनिटाची. घरातले सगळे मदत करू शकतात फक्त वस्तू सांगण्यासाठी. आणि अक्षर आहे श. श. वेळ सुरू झाला. लवकर. मेडवरती आहे. फ्रीजच्या ट्रेमध्ये, फ्रीजच्या ट्रेमध्ये, भाजीच्या ट्रेमध्ये. 1 2 3 वस्तू झालेल्या आहेत. ये लवकर. शॉवर जेल, शॅम्पू दोन्ही तिकडे. शॉवर जेल. शालू, शालू आहे. आणली शालू. हॅपी 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ. सांगा काय काय आणलं, तुम्हीच सांगा. शेंगदाणे, 1 शेवगा, 2 शॉल, 3 शर्ट, 4 शाई पेन, 5 शेव, 6 शॅम्पू, 7 शोपीस. शेंदूर 9. तरी 2 वस्तू पाहिजे होत्या. 2 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.